विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रकरण क्रमांक 5 मधील भाग दुसरा पाहिलेला होता. त्याच्यामध्ये आपण भारतातील अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक सुधारणांसाठी ज्यांनी काम केलं, अशा थोर समाजसुधारकांचे कार्य आपण कालच्या तासाला पाहिलेलं आहे. आज आपण भारतातील काही संस्थानिकांचं सामाजिक क्षेत्रातील किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य आहे, त्या कार्याचा आपण आता विचार करणार आहोत. आपल्या प्रकरणाचा हा शेवटचा भाग आहे. 19व्या शतकामध्ये अनेक समाजसुधारकांनी जसे प्रयत्न केले, तसेच भारतातील समकालीन काही संस्थानिकांनीही आपल्या संस्थानांमध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन आपल्या संस्थानातील प्रजेमध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे निर्णय, त्यांचे हे विचार समाजाला पुढील काळात दिशा देणारे ठरले. त्यातील प्रमुख समाजसुधारकांची माहिती आपण इथे मिळवणार आहोत. त्यात पहिल्या क्रमांकाचं नाव येतं महाराजा सयाजीराव गायकवाड. ते गुजरातमधील बडोदा संस्थानचे प्रमुख होते. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी जे पुरोगामी धोरण आखले होते, त्या पुरोगामी धोरणानुसार त्यांनी आपल्या संस्थानामध्ये अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण व वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला होता. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर स्त्री शिक्षणाला त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. एवढेच नाही, तर स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळासुद्धा त्यांनी त्या काळी सुरू केलेल्या होत्या. आपण पाहतो, जेव्हा कुटुंबाचं संपूर्ण कामकाज करणारी स्त्री ही जर सशक्त असेल, तर त्या कुटुंबाची वाढ जी आहे ती योग्य रीतीने होऊ शकते. बऱ्याच वेळा आपण पाहतो, स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, आणि म्हणून त्यावेळेला महाराजा सयाजीराव गायकवाडांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केली होती. महाराजांनी राजवाड्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलवून सहभोजन सुरू केले होते. आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाती व्यवस्थेचा परिणाम होता. रोटीबेटी व्यवहार बंद होते. सुवर्ण, दलित, अस्पृश्य अशा प्रकारचे भेदभाव केला जात होता, आणि म्हणून अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, जाती व्यवस्थेला भेद घेण्यासाठी, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतः राजवाड्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलवून एकत्र सहभोजन हे त्यांनी सुरू केले होते. त्यातून त्यांनी जातीभेदाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर त्यांनी गाव तेथे ग्रामपंचायत सुरू केल्या. मोठ्या प्रमाणावरती त्यांनी ग्रामपंचायतीची निर्मिती केली, कारण गावाचा खऱ्या अर्थाने कारभार जो आहे तो ग्रामपंचायतीमार्फतच केला जातो. गावातील बरेचसे प्रश्न, बऱ्याचशा लोकांच्या स्थानिक समस्या या ग्रामपंचायत पातळीवरती सोडवल्या जातात, आणि म्हणूनच त्यांनी गाव तेथे ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणावरती सुरू केल्या. एवढेच नव्हे, तर ग्रामपंचायतीचा जो सदस्य आहे तो किमान साक्षर असला पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, असा नियम त्यांनी त्यावेळा केला होता. मला वाटतं अशा प्रकारचा नियम आत्तासुद्धा नाही आहे. पण आपला जो लोकप्रतिनिधी आहे, हा प्रतिनिधी साक्षर असला पाहिजे, हे त्यावेळेला त्यांना वाटत होतं, आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा नियम त्यांनी आपल्या संस्थानामध्ये केला होता. त्यांच्या या ज्या सुधारणा आपण पाहतो, या त्यावेळी 100 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर अतिशय उल्लेखनीय आणि लक्षात ठेवण्यासारख्या वाटतात. एवढेच नव्हे, तर गाव तेथे वाचनालय सुरू केले. आपण असं म्हणतो, लक्षात घ्या, वाचाल तर वाचाल असं आपण म्हणत असतो. तर वाचाल असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला वाचनाचं महत्त्व ते त्यांनी ओळखून त्यावेळेला त्यांनी गाव तेथे वाचनालय ही एक संकल्पना त्या काळामध्ये सुरू केली होती. आपल्या संस्थानामध्ये सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण शालेय मुलांना मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी कायदा केला होता. एवढेच नव्हे, तर शालेय शिक्षणामध्ये मुलींना शारीरिक शिक्षण हे त्यांनी सक्तीचे केलेले होते. केवळ मुलं शिक्षण घेतात, पण आरोग्याकडे, शरीराकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष करतात,
आणि म्हणून मुलं आणि मुली दोघांनाही शारीरिक शिक्षण सक्तीचे करणारे मला वाटतं त्या समकालीन याच्यामध्ये ते पहिले संस्थानिक असले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी शेतीपूरक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले. बऱ्याच वेळा आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आपण पाहताना बऱ्याच वेळा आपल्या वर्गामध्ये शिकवले जाणारे जे विषय असतात ते विषय विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की या शिक्षणाचा आम्हाला काही उपयोग होत नाही. परंतु शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायावर, शेती व्यवसायावर आधारित, कौशल्यावर आधारित जर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिला किंवा तो सुरू केला तर विद्यार्थ्यांना अधिकाधिक त्यांच्या त्या व्यवसायामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आणि अशा प्रकारचा विचार महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलेला दिसून येतो आणि हे खूप क्रांतिकारी बाब किंवा फार महत्त्वाची बाब असं वाटते. त्याचप्रमाणे संस्थानामध्ये बालविवाहाला त्यांनी बंदी घातली, विधवा पुनर्विवाहाला मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन दिले. एवढेच नव्हे तर तेवढ्यावर ते थांबले नाही, तर विधवा स्त्रियांबरोबरच मुलींनासुद्धा माहेरच्या मिळकतीमध्ये वाटा देण्याचा कायदा त्यांनी स्वतःच्या संस्थानामध्ये केला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे हे निर्णय अतिशय क्रांतिकारी होते. समकालीन अशा प्रकारच्या संस्थानिकांमध्ये त्यांचे हे सुधारणा घडवून आणण्याचे कार्य हे ठसठशीत आणि प्रभावीपणे आपल्याला दिसते असं आपल्याला दिसते. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत दुसरे संस्थानिकांच्या कार्यातील राजश्री शाहू महाराज. हे कोल्हापूर संस्थानचे प्रमुख होते. शाहू महाराजांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचं नेतृत्व केलं. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासह ब्राह्मणोत्तर चळवळीला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिला. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा काढला. दलित, पददलित, मागासलेले जो काही समाज आहे, जो शिक्षणापासून इतर सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेला आहे, त्याच्यापर्यंत या गोष्टी पोचलेल्या नाहीत, अशाच समाजाला त्या काळामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा काढून त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय समकालीन मला कुठल्याही इतर संस्थानामध्ये दिसत नाही. आपल्या संस्थानामध्ये त्यांनी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा केला. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महाराजांनी शिक्षणाबरोबर रोटीबंदी, पेटीबंदी याही गोष्टीला त्यांनी रोटीबंदी आणि बेटीबंदी यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती कार्य केलं. त्यांच्या काळामध्ये जाती व्यवस्थेचा एवढा पगडा पडलेला होता की व्यवसायावर सुद्धा तो परिणाम झालेला होता. ठराविक जातीच्या लोकांनी ठराविकच व्यवसाय करावा अशी त्या काळची एक रीत होती. महाराजांना ती मान्य नव्हती आणि म्हणून त्यांनी व्यवसाय बंदीवर टीका केली आणि कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला, कुठल्याही इतर धर्माच्या जाती धर्माच्या लोकांना किंवा त्याला व्यवसाय करण्याची त्यांनी मुभा दिलेली होती. इव्हन त्यांनी व्यवसाय बंदीच्या याच्यावरती त्यांनी एक कायदा निर्माण करून कोणालाही कोणत्याही प्रकारची व्यवसाय करण्याची परवानगी त्या कायद्यानुसार त्यांनी दिलेली होती. राजश्री शाहू महाराजांचे हे कार्य महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानामधील प्रजेला त्यांनी एक प्रकारे पुरोगामी विचारसरणी देण्याचा, घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, या दोन प्रमुख संस्थानिकांच्या कार्याबरोबरच आपल्याला अजूनही महाराष्ट्रातील काही समाजसुधारकांचे कार्य आपल्याला विसरता येणार नाही. जाता जाता आपण त्या समाजसुधारकांच्या कार्याचाही थोडक्यात विचार करणार आहोत. या समाजसुधारकांच्या कार्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रामधील काही समाजसुधारकांची नावं आपल्याला घ्यावी लागतील. कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी रयत शिक्षण संस्थासारखी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी संस्था काढून महाराष्ट्रात अनेक ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या शाळा काढल्या. मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाची द्वारं गोर गरीब बहुजन समाजाच्या मुलांना त्यांनी उपलब्ध करून दिली आणि शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती केला. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठे असं भरीव कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं तर शिक्षण क्षेत्रातील कार्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे. 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी शिक्षणाचा आणि स्त्री दास्याचा, विशेषतः स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्याचबरोबर गोदाताई परुळेकर,
ताराबाई मोडक, अनुताई वाघ या महिला समाजसुधारकांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी पाड्या वस्त्यांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावरती त्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून शाळा आणि शिक्षण क्षेत्राचं कार्य त्यांनी केलं. त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला विदर्भातील 2 संतांचा उल्लेख करावा लागेल. विशेषतः त्यांचं कार्य जे आहे ते भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं. त्याच्यामध्ये संत गाडगेबाबा त्यांचं गोपाला गोपाला हे कीर्तन किंवा कीर्तनातून किंवा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून समाजाला जागृत करणं, त्यांना चिमटे काढणं, त्यांचे दोष लक्षात आणून देणं आणि समाजाला जागृत करणं, संत गाडगेबाबांचे कार्य अतिशय मोलाचं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही मोठ्या प्रमाणावरती भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक सेवेच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे आणि रजनीकांत आरोळे यांची कामगिरी मोलाची आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबा आढाव यांनी तर एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली. आपल्याला यापूर्वी माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये दलित, पददलित, आदिवासी किंवा इतर बहुजन समाजाच्या आणि सुवर्ण यांची पाणवठे वेगवेगळे होते. त्यामुळे गावामध्ये नाही म्हटलं तरी एकसूत्रीपणा नव्हता. त्यामुळे बाबा आढावांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू करून ग्रामीण भागातील जाती व्यवस्था मोडून काढून पुरोगामी विचारसरणी आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर समाज जीवनामध्ये बुद्धिप्रामाण्यवादाची बैठक देण्यासाठी रघुनाथ धोंडो कर्वे हे यांचं कार्य जे आहे ते अतिशय अग्रेसर होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या प्रयत्नामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जोर धरला होता. या सर्व समाजसुधारकांनी भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी डोळस जागृत समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला विचारशील नागरिक तयार करणे आवश्यक असते, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आणि म्हणूनच यावरील सर्व समाजसुधारकांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रसंगी समाजाचा रोष पत्करून प्रसंगी समाज जागृत करण्याचा, त्यांना उन्नतीकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी त्यांनी अपार कष्ट सोसले. आज आपल्याला जो पुरोगामी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राची जी प्रगती किंवा जी आज महाराष्ट्रामध्ये पुढारलेली विचारसरणी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे, त्यामागे या समाजसुधारकांचे कार्य मोलाचे आहे असेच मला म्हणावे लागते. धन्यवाद.